नमस्कार, मी आहे शुक्राची चांदणी आर.जे. स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. आणि लोकसंस्कृतीमध्ये साहित्याची जपणूक करणारे सगळ्यात मोठे असे ज्येष्ठ साहित्यिक आज आपल्यासोबत आहेत. खास मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने. आपल्यासोबत आज आहेत ज्येष्ठ दलित साहित्यिक श्रीयुत ऋषिकेश कांबळे सर. आणि रेडिओ देवगिरीमध्ये ऋषिकेश कांबळे सरांचं मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. सर, आज आपल्या निमित्ताने मराठी भाषेचं सगळंच काही आम्हाला माहिती होणार आहे असं आम्ही धरून चाललोय. काही हरकत नाही. आणि आज आपला खरा विषय असणार आहे मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य ह्या दोन्हीही विषयावर. कारण मराठी भाषा आणि त्याबद्दलची संस्कृती आणि साहित्य ह्यामध्ये बरीच तफावतसुद्धा आहे आणि साम्यसुद्धा आहे. होय, तर याविषयी आम्ही जाणून घेणार आहोत आज आपल्याकडून. नक्कीच. सर, आज मराठी भाषा गौरव दिन. खरं तर कवी कुसुमाग्रजांनी केलेल्या संघर्षाचं प्रतीक आणि आपल्या मराठी कला साहित्याला गौरव सन्मान मिळावा या उद्देशाने साजरा केला जाणारा दिवस. तर आजच्या दिवसापासून आपण सुरुवात करूया. नक्की. आपल्याला सुद्धा मराठी गौरव दिनाच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्याला आणि रेडिओ देवगिरी या रेडिओच्या समस्त श्रोत्यांना सुद्धा मराठी गौरव दिनाच्या मी भरभरून शुभेच्छा देतो. खरं तर भारत हा अतिशय वैविध्यपूर्ण असलेला देश. आपल्याकडे जाती भरपूर आहेत, संस्कृती खूप आहेत. भाषा ही जगामध्ये भाषेच्या बाबतीमध्ये सुद्धा इतकं वैविध्य अन्य जगाच्या कोणत्याही देशात नाही. जगात या आपल्याकडे लिखित भाषा ज्याला लिपी आहे, बरोबर. अशा लिपी असलेल्या एकूण 16 भाषा आहेत भारतात. लिपी नाही परंतु बोली आहे अशा जवळपास 8,000 बोली आहेत भारतात. अच्छा, ज्या लिपीच्या स्वरूपात नसूनही बोलीभाषेत आहेत. ज्याला लिपी नाही परंतु बोली आहे. असं आहे, जसजसं आपण तपशिलात जाऊ, महाराष्ट्रामध्ये 43 भटक्या विमुक्त जमाती आहेत. या प्रत्येक जमातीची एक स्वतंत्र अशी बोली आहे. आपण आदिवासी पट्ट्यामध्ये जर गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक आदिवासींची स्वतंत्र अशी बोली आहे. गोंडांची वेगळी आहे, भिल्लांची वेगळी आहे, परधानांची वेगळी आहे. या बोली आहेत ज्याला लिपी नाही. बरोबर. भारतामध्ये अगदी प्राचीन अशा ज्या भाषा आहेत, तमिळ भाषा अतिशय प्राचीन आहे. अच्छा. तमिळसुद्धा अतिशय प्राचीन आहे. अतिशय प्राचीन. तसं मराठी ही बोली आहे, तिला लिपी आहे. आणि मराठी भाषा ही सुद्धा अतिशय प्राचीन भाषा आहे. अगदी बरोबर. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये गाथा सप्तसती हो. हा काव्यबद्ध असा ग्रंथ मराठीत लिहिला गेला. इतकं प्राचीनत्व या भाषेला आहे. म्हणजे मराठी भाषा ही लिपिबद्ध झाली ती इसवी सन पूर्व काळात दुसऱ्या शतकात. बोली जर असेल एखादी भाषा ही टिकते कधी आणि एखादी भाषा ही मृतवत कधी होते. एखादी भाषा बोलली जात नसेल, ती व्यवहारात नसेल, बरोबर. तर ती भाषा मरणार. पण जी भाषा बोलली जाते, त्यातनं व्यवहार केला जातो, ती भाषा कधीच मरत नाही. अगदी खरं आहे. कधीच मरत नाही. म्हणून मराठी या बोलीचं, या भाषेचं जे प्राचीनत्व आहे ते व्यवहारात टिकून राहिली आहे. ती समाजात बोलली गेली, लोकोपव्यवहार होत गेला आणि त्यामुळं ही भाषा ही सातत्यानं विकसित होत गेली, उत्कर्षाप्रत ती गेली. म्हणून या भाषेची विविध रूपं आपल्याला प्राचीन काळापासून अनुभवता येतात. म्हणजे त्या काळातली भाषा कशी होती, इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातली दीर्घ पल्ल्याचीच होती. खरं तर 9व्या शतकामध्ये
या भाषेच्या काही नोंदी झालेल्या आहेत. अच्छा. 9व्या शतकामध्ये. 9व्या शतकामध्ये. अ, जी काही ताम्रपट, शिलालेख आपल्या पुढ्यात, ही भाषा कुठपर्यंत होती भारताच्या? अगदी गुजरात प्रदेशाचा काही भूभाग, मध्य प्रदेशाचा काही भूभाग, ओरिसा राज्याचा काही भूभाग आणि दक्षिणेतला एक मोठा भाग. पट्टा, भूप्रदेश. आंध्र प्रदेशाच्या आज जो आंध्र आहे, ज्या तेलंगणाचा भाग आहे, त्याच्या मध्यापर्यंत मराठी बोलली जात असे. अच्छा. अगदी आपण आदिलाबादला जर गेलात आंध्र प्रदेशाच्या, हो. तर जवळपास 70% लोक आदिलाबादचे मराठी भाषेचा वापर करतात. निजामाबादला गेलात तुम्ही, तेलंगणाच, हो. तिथं जरी गेलात तुम्ही, तरी तुमच्या असं लक्षात येईल की तिथे 45% लोक मराठी मराठी भाषा. भाषेचा वापर करतात, उपयोग करतात. इकडं कर्नाटकाच्या मध्यापर्यंत बरोबर. मराठी भाषा ही बोलली बोलली जाते. जाते. आजही कर्नाटकाचा जो पश्चिम उत्तर भाग आहे, तो पूर्णपणे मराठी भाषकांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. अगदी खरं. बेळगाव असेल, कारवार असेल, निपाणी असेल, हो. बिदर आहे. हो. सांगायचा मुद्दा काय आहे की मराठी भाषा वापराचा हा प्रदेश, तो या भाषेनं व्यापला गेलेला आहे. बरोबर. आणि ती आजची गोष्ट नाही आहे, ती प्राचीन काळापासून आहे. त्यामुळं त्या त्या प्रदेशामध्ये मराठी भाषेतनं काव्यलेखन म्हणा, कथात्मलेखन म्हणा, कादंबरी म्हणा, वाङ्मय प्रकार जरी अलीकडचे असले, तरी तर शिलालेख. काव्य लेखन हे अगदी जुन्या काळापासून या भाषेतनं या समग्र प्रदेशामध्ये हो. होत गेलेलं आहे. हो. म्हणजे ब्रिटिश आल्यानंतरच्या काळामध्ये आपण काही वाङ्मय प्रकार त्यांच्याकडनं घेतले, बरोबर. पण आमची लोकसंस्कृती जी आहे, ही लोकसंस्कृती मांडली गेली ती काव्यातनं. बरोबर. हो. आर्ष महाकाव्य ज्याला आपण म्हणतो, रामायण आणि महाभारत, हो. त्यातनं आपल्याला आपली सांस्कृतिक बीजे जी आहेत ती आपल्याला काव्यातनं प्राप्त होत गेलेली आहेत. आपलं जगणं असेल, आपल्या लोककथा असतील, बरोबर. म्हणजे देवदैवाशी जोडलेल्या सुद्धा लोककथा अगदी खरं आहे. या काव्यातनं आपल्याला मिळाले. अभिव्यक्त झालेल्या आहेत, आविष्कृत झालेल्या आहेत. या प्रदेशामध्ये जिथं जिथं मराठी बोलली जाते, त्या त्या प्रदेशातनं लोकसंस्कृती आणि लोककथा त्या त्या प्रदेशातल्या, कारण मराठवाड्यामध्ये वेगळं असेल, काही खानदेशात वेगळं असेल, हो. किंवा कानडी, तेलुगू असे जे पट्टे आहेत, पण तिथं मराठी बोलली जाते, तिथल्या लोककथा वेगळ्या आहेत. बरोबर. मग त्या बोधकथा असतील, उपदेशपर असतील, तुमच्या वर्तनाशी संबंधित असतील, नीती अनीतीशी संबंधित असतील. शेवटी या लोककथा काय असतात? तुमचा जीवनमार्ग प्रशस्त करण्यासाठी सांगितल्या गेलेल्या बोधकथा आहेत. बरोबर. जीवन सुकर जगता यावं म्हणून होय, होय, केलेला रस्ता होय, साधारण भाषेत. हां, होय. अगदी. तर ते काव्यातनं मांडलं गेलं, पण नंतर 19व्या शतकापासनं आपण काही वाङ्मय प्रकार हे अंगीकारले आणि त्यातनं
जे काही साहित्य आविष्कृत झालं, व्यक्त झालं, कथात्म असेल, म्हणजे 19वे शतक हे भारतातल्या समाज आणि संस्कृतीच्या घुसळणीचं शतक आहे. अच्छा. म्हणजे काय त्यागायचं आणि काय अंगीकारायचं. बरोबर. मंथनासारखं स्वरूप प्राप्त झालंय होय. तेव्हा. आणि हे कशासाठी? समाज हा सुघटित राहावा याच्यासाठीची ती घुसळण होती. म्हणजे नवविचार आमच्याकडं आला, राज्य पद्धती त्या संबंधातला विचार आला, माणसाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी असा एक विचार आला. म्हणजे दैवाशी निगडीत जे काही होतं त्याची तर चर्चा झालीच झाली, परंतु नवविचारांचा अंगीकार करून समाज बांधला जावा, समाजाची बांधणी व्हावी असाही एक विचार 19व्या शतकामध्ये मांडला गेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये गद्यलेखन या काळामध्ये झालं. 19व्या शतकापासून सगळा बदल आपल्याला दिसून होय आला होय. लेखनामधल्या. हां. गद्यलेखन मोठ्या प्रमाणात झालं आणि ते समाजातल्या सर्व स्तरातनं अच्छा. हे लेखक तयार झाले. अगदी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करायची आवश्यकता नाही. बरोबर. जवळपास सगळ्याच समुदायातून हा गद्य विचार, नवविचार हा मांडला गेला आणि मराठी साहित्य, मराठी संस्कृती ही समृद्ध होत गेली. 19व्या शतकातली मराठी बऱ्यापैकी संस्कृत प्रचूर होते. संस्कृतच्या अनेक शब्दांचा वापर करून ती मराठी बोलली जात होती, लिहिली जात होती. त्याच्यामध्ये हळूहळू सुलभीकरण होत गेलं आणि आपल्या असं लक्षात येईल की 20व्या शतकाच्या प्रारंभ काळामध्ये मराठी भाषेचं मोठ्या प्रमाणामध्ये सुलभीकरण होत गेलं. आपण काही टप्पे जर पाहिले, 9व्या शतकातली मराठी दीर्घ पल्ल्याची आहे. हो. आपल्या असंही लक्षात येईल, मी मागे एकदा आपल्याशी बोलताना म्हणालो होतो की 11व्या-12व्या शतकातली जी मराठी आहे ही उकार परंपरेची मराठी. हो. बरोबर. परिमळ तुम्ही हा. बोलला होतात. बरोबर. उकार मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपल्या असं लक्षात येईल की ज्ञानरायांच्या ओव्या जर आपण अनुभवल्या, हो. संत ज्ञानेश्वर, मी नेहमी सांगत असतो की ज्ञानरायांनी जी मराठी वापरली ती त्या काळातली बोली होती. बरोबर. तेव्हाच त्यांनी ती लिखाणात हा. घेतली असावी. बरोबर. ती बोली त्यांनी आपल्या लेखनाचा विषय केला. हे ज्ञानरायांनी सुद्धा असं लिहिलं होतं की अवचित परिमळू बरोबर. झुळकला आळू माळू. म्हणजे आता आपण परिमळून म्हणत नाही, परिमलच म्हणतो, परिमळ म्हणतो. हो. उकार लावत नाही आता. हा. बरोबर. हो. झुळकला आळू माळू म्हणजे आजूबाजूला. आळूमाळू म्हणजे आजूबाजूला. आता आळू माळू हा शब्द त्या काळातल्या बोलीचा शब्द आहे. अगदी बरोबर. आपण आज आसपास म्हणतो. हो. इतकं सुलभीकरण मराठीचं आपण त्या घडत त्या काल गेलं. हा त्या त्या जसजसा काळ अंगमोडे देत गेला
तसं तसतसं भाषेचं सुलभीकरण होत गेलं, बदल घडत गेला, सुलभ होत गेली. सुलभ होत गेली. या मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये संतांचं फार मोठं योगदान आहे. हो, हे अगदी खरं आहे. कसं आहे की अनेक संत हे भिन्न भिन्न प्रदेशात जात गेले आणि त्या भिन्न भिन्न प्रदेशातल्या बोलींचे काही शब्द मराठीमध्ये त्यांनी आणले आणि मराठी भाषा व्यापक आणि समृद्ध केली. बरोबर. आता भाई हा शब्द आपण फारशीतून घेतला, मुळामध्ये हा शब्द काही मराठी मराठीचा नाही. नाही, तो फारशी आहे. अच्छा. पण तुकोबांनी एका अभंगामध्ये तो शब्द प्रयोग केला आणि आशय घनता त्या अभंगाला प्राप्त करून दिली आणि शब्द मराठी होऊन गेला. आणि शब्द मराठी होऊन गेला. म्हणजे तुकोबांनी लिहिलं, खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. हां. सुरेख. संत एकनाथ महाराज नाथांचं योगदान तर फार मोठं आहे हो. या भाषेच्या समृद्धीच्या बरोबर. दृष्टीनं. हे नाथ काही काळ अकलूजला होते. अच्छा. अकलूज हे मराठी आणि कानडी अशा संस्कृतीचं शहर आहे. दोन्ही काळ दोन्ही भाषांचं एकत्रित. नाथ तिथं काही काळ होते. तिथल्या व्यवहाराचं जे चलनवलन आहे ते मराठी आणि कानडी भाषा अशा प्रकारचं आहे. नाथांनी परभाषेतले शब्द मराठीत आणले आणि ती मराठी समृद्ध केली. नाथांची एक गवळण आहे, फार प्रसिद्ध गवळण. त्या गवळणीमध्ये त्यांनी कानडी शब्द वापरला. कुठली गवळण होती सर? ती एवढी डाळ डजाग पुरी गवळ्यांच्या नारी. आता डजा हा शब्द मराठी नाही, तेच म्हणणार होते सर. आता अर्थही आणि कानडी आहे. व्यापकतेने सांगा. कानडी आहे. म्हणजे डजा याचा अर्थ वाटून कुटून साफसूफ करा. अच्छा. आणि कानडी शब्द आहे. कानडी शब्द म्हणून नाथांनी लिहिलं, एवढी डाळ डजाग पुरी गवळ्यांच्या नारी. भारतामध्ये सरस्वती देवीची 3 ठिकाणे आहेत. हो. त्यापैकी आंध्र आणि मराठवाड्याचे म्हणजे आताचं तेलंगणा हो. आणि महाराष्ट्र याच्या सीमेवर सीमेवर. असलेलं बासर नावाचं गाव आहे. सरस्वतीचं पीठ. सरस्वती देवीचं ते पीठ आहे. हो. आणि नाथांचं ते कुलदैवत सरस्वती देवी. या बासरला संत एकनाथ महाराज नाथ 3.5 महिने होते. अच्छा. असं आहे की आपण जेव्हा परभाषेच्या प्रदेशात जातो तेव्हा आपले पहिले 8 दिवस दैनंदिन व्यवहारातल्या शब्दांची आपण ओळख करून घेतो. बरोबर. गेल्यानंतर पाण्याला काय म्हणतात, भाकरीला काय म्हणतात. अगदी बरोबर सर. हो. जिज्ञासा ठेवून आपण त्या परमूर्खातल्या भाषेतल्या शब्दप्रयोगांची ओळख करून घेतो. 15 दिवसानंतर आपण त्या भाषेच्या अंतरंगात शिरायला जातो. 1.5-2 महिन्यानंतर त्या भाषेतल्या शब्दांचे आपण प्रयोग करायला लागतो. बरोबर. अगदी बालवर्गातल्या मुलासारखं. हा. बरोबर. अगदी खरं आहे. नाथ तर 3.5 महिने होते तिथे. हो. नाथांनी तेलुगू भाषेतला एक शब्द मराठीत आणला आणि तो अभंगच अतिशय आशय समृद्ध केला, आशय घन केला. त्यांचं भारुडच आहे.
नाथांचं. अच्छा. भारुड असं आहे, नाथांचा फार प्रसिद्ध भारुड आहे. त्याला सोंगी भारुड म्हणतात. अच्छा. म्हणजे नाथांनी जे काही प्रयोग केले, समाजातला दंभ असेल, ढोंग असेल, दांभिकता असेल, ती दूर व्हावी आणि समाज हा नीतिसंपन्न व्हावा यासाठी नाथांनी भारुडं लिहिली. त्यातलं एक भारुड त्याच्यामध्ये त्यांनी तेलुगू भाषेचा शब्द वापरला. अच्छा. बुरगुंडा होईल माय तुला ग, बुरगुंडा होईल तुला. हे भारुड तुम्ही तुमच्या कानावरनं गेलं असेल. हो. आता बुरगुंडा याचा अर्थ काय? कारण हा मराठी शब्दच नाहीये. मराठीतला शब्दच नाही, तो तो तेलुगूतला शब्द आहे. जे आमच्याकडं भ्रम असे आहेत. संत वाङ्मयाच्याच एका अभ्यासकाला मी विचारलं होतं की बुरगुंडा म्हणजे काय? तो म्हणाला बुरगुंडा म्हणजे लेकरू. अच्छा. म्हटलं नाही आहे ते. कारण हा शब्द काही मराठीचा नाही. हा शब्द तेलुगू भाषेचा. आणि बुरगुंडा याचा अर्थ काय? बुरगुंडा याचा अर्थ आत्मसाक्षात्कार. अच्छा. तेलुगू भाषेमध्ये त्याचा अर्थ आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार म्हणजे हे जर केलं तर तुला आत्मसाक्षात्कार होईल, हां. असा त्याचा अर्थ आहे. काय केलं पाहिजे? तर त्या भारुडात सांगितलं की हे केलं पाहिजे, ते केलं म्हणजे पाहिजे. आत्मसाक्षात्कार होईल ग तुला, हा, असा त्याचा अभिप्रेत अर्थ आहे. असा त्याचा अर्थ आहे. म्हणून मराठीच्या समृद्धीमध्ये, मराठी भाषेच्या परिक्रमेत संतांचं फार मोठे योगदान राहिलेलं आहे. अगदी तुकोबांनी तर त्या काळातली जी बोली आहे, ती बोलीच आपल्या अभंगाचा विषय केला आणि समाजातलं दंभ, ढोंग, अनाचार हो. याच्यावर तुकोबांनी अतिशय कठोरपणे कोरडे ओढले. म्हणजे त्या काळातली जी लोकभाषा होती, बोलीभाषा होती, लोकांची भाषा होती, त्या भाषेचा त्यांनी वापर केला आणि अभंगरचना केली. जेव्हा आपल्याकडं गद्यलेखन सुरू झालं, सुरुवातीला तर लांबच लांब वाक्य होती. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे हो. 17व्या शतकाची अखेर किंवा 18व्या शतकाचा प्रारंभ काळ असा जर आपण अनुभवायला लागलो तर त्यावेळची 2-2 वाक्य एकत्र असल्याचं आपल्या लक्षात येईल. अच्छा. म्हणजे इतकं प्रदीर्घ मोठं असं वाक्य तेव्हा असायचं. हां, त्यामध्ये हळूहळू ही विकसित होत गेली आणि मग सुटी वाक्य आपण त्या काळातले आपले जे पूर्वज आहेत हो. त्यांनी मग सुटी वाक्य करायला सुरुवात केली. सुरुवात केली. 12व्या शतकामध्ये तर गद्यलेखनाचा काय प्रश्नच नव्हता आणि म्हणून आपले असं लक्षात येईल की जवळपास सगळ्याच संतांनी म्हणजे चोखोबा असतील, सोयराबाई असेल, मुक्ताई असेल, ज्ञानराय असतील, संत नामदेव असतील, काय मानकोजी बोधला असतील, हो. असे असंख्य जे संत होते त्या सगळ्या संतांनी काव्याच्या आधारानं आपलं भावविश्व आणि मनोविश्व हे प्रकट केलं. आणि त्यातही बोली भाषेचा वापर होय. ठिकठिकाणी होत गेला. त्यामुळे होय. मराठी भाषा जी आधीच रसाळ, त्यात अजून साहित्य संपूर्ण समृद्ध होत गेली. अगदी 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 आणि आज आपण तिचं प्रगत रूप आपल्यासोबत बघत आहोत. होय. तर अगदी गाथा सप्तसतीपासून ते आतापर्यंत म्हणजे मध्यंतरी आलेले क्रांतिकारक असतील, संत होय. साहित्य असेल किंवा आपलं संविधान असेल, इथपर्यंतच्या सगळ्या साहित्यकृती मराठी भाषेमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा मराठी भाषा आता किती गौरवान्वित झाली आहे आणि किती समृद्ध झाली आहे होय. हे पण आपल्याला दिसतंय. तर आजच्या काळाची मराठी आणि आधीच्या काळातली मराठी यामध्ये जो आता बदल घडलाय तो योग्य आणि साजेसा वाटतो का साहित्याच्या बाबतीमध्ये? हो, प्रश्नच नाही. कारण वाक्यांचं
सुलभीकरण हे होत गेलं आणि त्यामुळं त्याची जी आशय घनता आहे विधानांची, वाक्यांची, ही आशय घनता अधिक परिपक्वपणानं आपल्या पुढ्यामध्ये येत आहे. येते आहे. म्हणून जी क्लिष्टता होती, ती क्लिष्टता आपण हळूहळू दूर सारत गेलो आणि मराठी भाषा ही आकलनाच्या दृष्टीनं किती सुलभ व्हावी त्याची रूपं आज आपल्याला विद्यमान काळामध्ये पाहायला मिळतात. हो. आणि अजून एक माझ्या मनात आलेली गोष्ट, की जे मराठी अभ्यासक आहेत किंवा मराठी शिक्षण घेतलेली व्यक्तिमत्व आहेत, आपण जर नीट बघितलं तर अतिशय मोठे-मोठे जे व्यक्तिमत्व घडून गेले ते फक्त मराठी कला आणि साहित्य याच्या व्यासंगातून घडलेली व्यक्तिमत्व. होय. तर मराठी भाषेचं योगदान ह्या सगळ्यांमध्ये कसं वाटतं आपल्याला? कसं आहे की म्हणजे त्या अगदी दिग्दर्शनापासून, चित्रपट होय 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 निर्मितीपासून सगळ्या क्षेत्रांमध्ये बघितलं आजही तर मराठी माणूस, मराठी कला, साहित्य रसिकतेने ज्याने अभ्यासलं तो माणूस तिथे आपल्याला मोठं व्यक्तिमत्व म्हणून दिसतो. होय. तर याबाबत सांगा? असं आहे की मराठी भाषेचा वापर करून असंख्य मोठ्या मंडळींनी यात भर टाकलेली आहे. बॅरिस्टर विदा सावरकर असतील, हो, लोकमान्य टिळक असतील, हो. अगदी बाबासाहेब आंबेडकरांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. बरोबर. कमालीचं. म्हणजे बाबासाहेबांनी विपुल प्रमाणामध्ये इंग्रजी भाषेतनं लेखन केलं, पण तरीही त्यांनी मराठीतही लेखन केलं. हो, त्यांची जी वृत्तपत्र आहेत, मूकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल, जनता असेल, प्रबुद्ध भारताचं काय बाबासाहेब 56लाच गेले आणि प्रबुद्ध भारतात 1-2च अंक त्यावेळी निघालेले होते. पण मूकनायकमधली बाबासाहेबांची अग्रलेख वाचले, बहिष्कृत भारतमधले वाचले किंवा जनतामध्ये विपुल प्रमाणात त्यांनी लेखन केलेलं आहे बाबासाहेबांनी. लोकशाही, संसदीय लोकशाही आणि लोकशाहीची जी काही मूल्य व्यवस्था आहे त्या अनुरोधानं त्यांनी जे केलेलं लेखन आहे ते अतिशय मौलिक स्वरूपाचं आहे. म्हणजे आपल्याकडं गोपाळ गणेश आगरकर नावाचे एका फार मोठे बरोबर. समाजसुधारक होऊन गेलेले आहेत. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांची अतूट अशी मैत्री होती, पण तरीही जेव्हा त्यांचे मतभिन्नता त्या कारणांचा शोध घेण्याची काही गरज नाही. मुद्दा एवढाच आहे की केसरीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं होतं आगरकरांनी हो, आणि केसरीतनं ते बाहेर पडल्यानंतर सुधारक नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं. या सुधारकमधले त्यांचे जे काही अग्रलेख आहे अहो इतकं ऐतिहासिकदृष्ट्या ते इतकं महत्त्वाचं लेखन आहे. म्हणजे त्या काळामध्ये कोणत्या समुदायाचा कोण आहे हे पेहरावावरून ओळखलं जात असे. म्हणून आगरकरांनी त्यांच्या सुधारकमध्ये आम्हा पुरुषांचा पेहराव अच्छा. असे 7 अग्रलेख लिहिले आणि आम्हा स्त्री यांचा पेहराव असे 7 अग्रलेख लिहिले. फक्त पेहरावावरून हां. ओळख. म्हणजे भाषा ही किती महत्वाची आहे ते आपल्या लक्षात येईल. हो, आगरकरांचे हे अग्रलेख आज तुम्हा आम्हा सारख्यांना विस्मयकारक वाटतात. बरोबर आहे. पण त्या काळातली जी काही चालीरीती होत्या, वहिवाटी होत्या, रूढी परंपरा होत्या, त्यानुसार त्या अगदी परिपूर्ण होत्या. हां, तर त्या दृष्टीनं ते अग्रलेख फार महत्वाचे होते. आगरकरांनी ते हो, समाज सुधारकांनी जे काही भाषिक योगदान दिलेलं आहे, ते भाषिक योगदान आपल्याला टाळता येत नाही, बरोबर. दूर सारता येत नाही. हो. माझं तरी असं म्हणणं आहे, की जे मराठी अभ्यासक आहेत, मराठी भाषा अभ्यासक किंवा मराठी साहित्य वाचन नियमित करणारे लोक आहेत,
त्यांचं व्यक्तिमत्व हे आपोआप सर्वांगीण विकास घडणारं, परिपूर्ण असं व्यक्तिमत्व तयार करणारी ही मराठी भाषा आहे. आणि आत्ताच्या पिढीपर्यंत आपण मराठी वाचन करत आलो. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्यामध्ये रुजत आल्या. मग ते वपू काळेंचे वाक्य असतील, पु ल होय होय देशपांडेंच्या होय गोष्टी असतील किंवा भारत आंबेंच्या कविता असतील, होय हे होय सगळं आपण वाचनामध्ये आल्यामुळे त्यातली समरसता येऊन वैचारिक प्रगल्भता सुद्धा आपल्याला आली. होय. पण आजकालच्या पिढीमध्ये मराठी वाचनाचं प्रमाण कमी होतंय. तर आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण त्यांना काय संदेश द्याल? इंग्रजी भाषेचं स्तोम कितीही माजलं वाढलं तरीही मराठी भाषा जोपर्यंत व्यवहारात आहे तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. बरोबर. आणि जरी इंग्रजी भाषा आत्मसात केली तरी असंख्य लेखक म्हणजे ते इंग्रजीचे असते. आता भालचंद्र नेमाडे हो. प्राध्यापक होते इंग्रजी भाषेचे, पण लेखन मात्र केलं मराठी. मराठीमध्ये. बरोबर आहे. त्यांच्या हो, चारही कादंबऱ्या मराठीत आहेत. हो. काय नंतर आमचे मित्र डॉक्टर संतोष भूमकर यांनी त्यांच्या चारही कादंबऱ्या या इंग्रजीमध्ये त्यांनी अनुवादित केल्या, भाषांतरित केल्या. अच्छा. पण नेमाडेंनी कधी बरोबर. त्यांच्या कादंबरीचं भाषांतर केलं नाही. आणि आता तुम्ही जसं सांगितलंत, बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा होय निपुणता इंग्लिशमध्ये असून सुद्धा त्यांनी मराठीचं होय होय त्यांचं होय प्रभुत्व कायम ठेवलं. कायम ठेवलं. अगदी असंख्य खरं. लेखक आहेत हो, मराठीत हो. लेखन करणारे. इंग्रजी भाषेचा हात धरून सुद्धा मराठी भाषा त्यांनी त्यागली नाही. असे असंख्य लेखक आहेत. अगदी खरं आहे. कारण जेव्हा मी थोडंसं मागे वळून पाहते, बाबांची मृत्युंजय घेतलेली ती कादंबरी वाचताना जो शिवाजी सावंतांची. जी अगदी बरोबर. तर ती जी वाचताना आपण डोळ्यासमोर उभा राहतो तो कर्ण, होय होय होय. ते जे सगळे दृश्य दिसतात, प्रसंग आपल्यासमोर उभे राहतात, हा प्रसंग हे त्या लेखनातून जाणवतं, हे आपल्या आताच्या पिढीला आपण दिलं पाहिजे. होय होय. म्हणजे आज मी वाचलंय ते माझ्या घरातल्या इतर व्यक्तींना जर मी वाचायला प्रेरित केलं तर आपलं मराठी भाषा खरोखर गौरवाचा दिवस निश्चित साजरा निश्चित करता येईल, निश्चित. असं मला तरी वाटतं. म्हणजे जे काही ऊर्जस्वर आहे, हो, ऊर्जा देणारं आहे, हो, तुमच्या मनाचा विकास, हो, तुमच्या भावनांचा विकास असं करणारं जे काही लेखन असेल, हे लेखन आपण आवर्जून घरातल्या मंडळींना हे हो, दिलं पाहिजे. आज मोठ्या प्रमाणामध्ये मराठीत बालवाङ्मय निर्माण होऊ लागलेलं आहे. हो, आणि हे बालवाङ्मय मनाची जोपासना करणारं वाङ्मय आहे. आणि त्यामुळं जे काही लहान मुलं असतील, या लहान मुलांच्या मनाची जोपासना, या लहान मुलांच्या मनाची संवर्धितता हे साहित्य करत जाईल. आणि आपल्यासारख्या मराठी भाषा आणि संस्कृतीवर ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे बरोबर. त्यांनी त्यांनी हे केलं पाहिजे. हे अतिशय महत्वाचं हा आहे. आणि मला वाटतं प्रत्येक महाराष्ट्रीय मनाचं मराठी भाषेवर प्रेम निश्चितच असणार आहे. निश्चित तर त्या निश्चित प्रत्येक मराठी मनाने हे केलंच पाहिजे. केलंच. अगदी बरोबर. आणि सर मला या निमित्ताने एक शिवाजी सावंतांच्याच पुस्तकामधल्या 4 ओळी आठवतात बहिणाबाईंच्या. हम्म, हम्म, आता फाट टरा टरा नाही तुफान आले दया, बाभळीचं पान बोले केळीच्या पानाला. हम्म, हम्म. तर असंच बाभळीचं पान होऊन आपल्याला आपली मराठी भाषा जतन आणि संवर्धनच नाही तर पुढे सुद्धा न्यायची आहे. होय आणि कितीही इंग्रजी भाषा असेल, इतर कुठल्याही भाषा असतील, आपण आपल्या पिढीला शिकवत जरी असलो तरी मुख्य मराठी मायबोली मराठी आहे हे विसरायला नको. आणि ते बाभळीचं पान बनून आपण आपल्या ह्या तुफानामध्ये सुद्धा पुढे जायला हवं, मराठीसोबतच पुढे जायला हवं. अगदी अगदी अगदी. आणि आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण आम्हाला इतका अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार मी सर. आदरणीय कुसुमाग्रज ज्यांच्या स्मरणार्थ आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो, या कुसुमाग्रजांचं योगदान सुद्धा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या प्रांतात अतुलनीय स्वरूपाचं आहे. मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि रेडिओ देवगिरी या रेडिओचा मी कायम सन्मान तर करतच आलेलो आहे, पण
रेडिओ देवगिरीचं मी ऋण व्यक्त करतो की या निमित्तानं रेडिओ देवगिरीच्या श्रोतांशी संवाद साधण्याची संधी आपण मला प्राप्त करून दिली. मी आपला ऋणी आहे. खूप खूप आभार सर. धन्यवाद. धन्यवाद.